निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये आता विविध प्रचार सभा सुरू आहे। धुळ्यातील प्रचार सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते। धुळ्याच्या विकासाबाबतचा मुद्दा त्यांनी यावेळी उपस्थित केला। धुळ्यात भाजपच्या काळात झालेला विकास याबद्दलही ते बोलले होते। शहरात तयार होतो संकल्प करण्याकरता मी या ठिकाणी आपल्यामध्ये हजर झालो आहे। बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर मागच्या काळामध्ये बाबांनी देखील सांगितलं की आमच्या या नेत्यांच्या पाठपुराव्यामुळे 170 कोटी रुपये आपले नेते माननीय मोदीजींनी आपल्याला सांगितलं 70 वर्ष या देशामध्ये शहरांवर अन्याय झाला, शहरीकरणाची आपण व्यवस्था केली नाही, शहरं वाढत गेली, गावातनं लोक शहरात येऊ लागले, जिथे जागा मिळेल तिथे लोक बसले, झोपडपट्ट्या झाल्या, अतिक्रमण झाली, पिण्याच्या पाण्याच्या समस्या निर्माण झाल्या, घनकचऱ्याचं व्यवस्थापन झालं नाही, शहरं बकाल झाली। त्या ठिकाणी आमच्या नाल्यांमधनं मैला वाहू लागला, दुर्गंधी आणि मच्छर याचा त्रास शहरांमध्ये तयार झाला। 70 वर्षापर्यंत शहराकडे कोणी लक्ष दिलं नाही, पण मोदीजी आले आणि मोदीजींनी सांगितलं गावासोबत शहरांचाही विकास करावा लागेल। आपली शहरं अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार यामुळे लोक शहराकडे येतात। देशाच्या जीडीपीचा 65% जीडीपी शहरात तयार होतो। शिक्षण आणि आरोग्याच्या सोयी आणि रोजगाराची निर्मिती ही शहरामध्ये होते आणि म्हणून मोदीजींनी सांगितलं शहरं चांगली झाली पाहिजेत। शहरं जर चांगली झाली तर शहरातला गरीब, शहरातला मध्यमवर्गीय यांच्या जीवनामध्ये मोठं परिवर्तन येईल आणि त्या माध्यमातून आपल्याला रोजगाराची अधिक निर्मिती करता येईल।